धन्यवाद सभापती महोदय। मी आज रेल्वे मंत्रालयाच्या 2026-27च्या मागणी अनुदानावर बोलण्यासाठी उभी आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे नाशिक जिल्ह्याच्या रेल्वे विकासासंदर्भातील काही अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधू इच्छिते। माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघातील मनमाड ते इंदोर हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वपूर्ण व धोरणात्मक दृष्टीने आवश्यक असलेला मार्ग आहे। 2 सप्टेंबर 2024 मध्ये या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली। या नवीन रेल्वे मार्गाची लांबी सुमारे 309 किलोमीटर प्रस्तावित असून या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च सुमारे 18,036 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हा रेल्वे मार्ग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यातील एकूण 6 जिल्ह्यांमधून जाणार आहे। यात महाराष्ट्रातील नाशिक, धुळे तर मध्य प्रदेश राज्यातील धार, खरगोन, बडवानी आणि इंदोर या जिल्ह्यांचा समावेश आहे। या मार्गावर सुमारे 30 नवी रेल्वे स्थानके प्रस्तावित असून पैकी मनमाड, मालेगाव, धुळे, शिंदखेडा, शिरपूर, सेंधवा, राजपूर, धरमपुरी, धार आणि इंदोर ही महत्त्वाची ठिकाणे आहेत। सदर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत अडचणी येत असून शेतकऱ्यांना व नागरिकांना कमी मोबदला दिला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असून या संदर्भात आंदोलने देखील सुरू आहेत। शेतकऱ्यांमध्ये संभ्रम, चिंता व असुरक्षितता निर्माण झाली आहे। जमिनीशी निगडीत औद्योगिक क्षेत्र, रहिवासी क्षेत्र, फळबागा, विहिरी, शेती व बागायती शेती यांचे मूल्यांकन जास्त असल्याने बाजारभाव आणि शासन मोबदला यातील तफावत दूर करून शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यात यावा। आजचा रेडी रेकनरच्या 4 पटीने भाव द्यावा अशी सर्वांची मागणी आहे। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय 24 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आला आहे। या समितीची बैठक लवकरात लवकर घेऊन सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन संभ्रम दूर करावा। तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्यावे। अध्यक्ष महोदय, रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून द्यावा व तो निर्धारित मुदतीत पूर्ण व्हावा ही मी विनंती करते। इतर ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये सध्या धुळे येथून मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा मुख्यतः सकाळच्या वेळेत उपलब्ध आहे। त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांना खाजगी ट्रॅव्हल्स किंवा महागड्या गाड्यांवर अवलंबून राहावे लागते। त्यामुळे मी रेल्वे मंत्री महोदयांना विनंती करते की धुळे मुंबई दरम्यान रात्रीची नियमित सेवा रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी। तसेच धुळे पुणे ही रेल्वे कोविड काळामध्ये बंद करण्यात आली होती, ती पुन्हा सुरू करण्यात यावी। कारण तिच्यावरती हजारो विद्यार्थी, नोकरदार, मोठे व्यापारी व उद्योगधंदे करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्याच्यामुळे मी विनंती करते की ही सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी। एकच मिनिट अध्यक्ष महोदय, धुळे मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी। त्याचप्रमाणे धुळे पुणे ही देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी। नाशिक पुणे रेल्वे मार्ग नारायणगाव मार्गे विकसित करावा। नाशिक धुळे नवीन रेल्वे मार्ग विकसित करावा। तसेच नाशिक रोड रेल्वे स्टेशनचे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत आधुनिकीकरण करावे। तसेच उत्तर महाराष्ट्रात कृषी मालवाहतूक टर्मिनल लासलगाव व नरडाणा येथे उभारावे आणि नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस, सुरत भागलपूर एक्सप्रेस, पुरी अहमदाबाद एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना शिंदखेडा स्टेशनवरती थांबा देण्यात यावा। ही सर्व कामे पूर्ण झाल्यास उत्तर महाराष्ट्र हा देशातील एक महत्त्वाचा आर्थिक आणि लॉजिस्टिक कॉरिडॉर म्हणून विकसित होईल। माननीय रेल्वे मंत्री या मागण्यांचा सकारात्मक विचार करतील अशी मला खात्री आहे। धन्यवाद अध्यक्ष महोदय।